न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या आवडल्या मुसक्या। प्रिंटद्वारे 500च्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे, तर एक जण फरार आहे। याबाबत सविस्तर वृत्त असो की पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार, वय वर्ष 45, मुक्काम पोस्ट मेंढी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी तो येणार आहे। ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली। यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगताप, घनश्याम भोये, सुचित सिंग सोळुंके, राकेश पाटील, पवन परदेशी, तुषार मते, प्रवीण राठोड, सचिन करंजे यांच्या पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला। यावेळी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयाच्या किमतीच्या बनावट 30 नोटा मिळून आल्या। यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनवल्याचं सांगितलं। यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांची 2 तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे, वय वर्ष 32, राहणार सेक्टर नंबर 10, आनंद निवास, प्लॉट नंबर 101, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई यास नाशिक मधून अटक केली आहे। तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे, वय वर्ष 52, राहणार संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या सिन्नर येथून सापळा रचून अटक केली आहे। तर चौथा संशयित भानुदास वाघ, राहणार नांदूर शिंगोटे हा फरार झालाय। संशयितांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या आहे व यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का आदी विविध बाबींचा पोलीस आता शोध घेत आहे। पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील अंमलदार संदीप भुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली लॉन्सच्या जवळ एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहे। त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं। त्याच्याकडे त्याचं नावगाव विचारलं असता त्याने आपलं नाव अशोक अण्णा पगार, वय 45 वर्ष, राहणार मेंढी गाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक असं सांगितलं। त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये 500 रुपये किमतीच्या 30 बनावट चलनी नोटा आढळून आल्या। त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदाच्या तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या 2-3 मित्रांच्या मदतीनं सदरच्या नोटा ह्या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्याबाबत सांगितलं। त्या नोटांचे जे नंबर होते, 4 नोटा होत्या, 4ही नोटां म्हणजे 4 नंबरच्या नोटांची प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं। त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 357/24 भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 489 अ, 489 ब, 489 क आणि 489 ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदरबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत मॅडम तसंच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात टीम तयार करण्यात आली आणि पथकं पाठवण्यात आली। त्यावरून त्याचा दुसरा साथीदार हेमंत कोल्हे आणि नंदकुमार मुरकुटे हे दोघं मिळून आले। हेमंत कोल्हेला काल रात्रीच अटक करण्यात आली होती, मुरकुटेला आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून जे त्यांनी लॅपटॉप वापरलं ते लॅपटॉप आणि प्रिंटर असा सगळा माल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यातील मुरकुटेकडे परत 17 नोटा मिळून आलेल्या आहेत। एकूण 47 नोटा या आता आमच्या ताब्यात आहेत आणि प्रिंटर, त्याची गाडी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेले आणि ते लॅपटॉप असा संपूर्ण मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेला आहे। सर, या नोटांचा वापर कुठे केला आहे? ह्याच्यापैकी 2 नोटा त्यांनी IDBI बँकेच्या याच्यामध्ये वापरल्याचं ते सांगतायत, जिथे मनी डिपॉझिटर मशीन राहतं त्याच्यामध्ये ते ओरिजिनल नोटा आणि डुप्लिकेट नोटा एकत्र करून टाकल्याचं तो पगार सांगतोय आणि त्यातून त्या 2 नोटा गेल्याचे ते म्हणतात। तसंच एक नोट त्यांनी बसमध्ये कुठेतरी चालवली आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।